हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर. आज आपण घेणार आहोत ॲक्टिव्हिटी शीट नंबर 15 फॉर 10th स्टँडर्ड. ओके, सायन्स पार्ट 2. लेट अस अंडरस्टँड आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचं आहे. तर याच्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला शिकायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आपल्याला ICTचे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचे सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये किंवा सायन्स कम्युनिकेशन सायन्समध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे इम्पॉर्टन्स काय आहे ते आपल्याला शिकायचे. ऑपॉर्च्युनिटीज इन फील्ड ऑफ कम्प्युटर फील्डमध्ये आपल्याला कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटी आहे ते आपल्याला शिकायचं आहे. रेफरन्स आपण घेतला आहे 9th चॅप्टर 10 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अ न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस. कॉम्पेटन्सी स्टेटमेंट आहे यूज कम्प्युटर्स टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट इन सायन्स. तुम्हाला काय शिकायचं आहे, यूज ऑफ कॉम्प्युटर शिकायचं आहे इन सायन्सच्या कॉन्सेप्टसाठी. ओके, इन्फॉर्मेशन कॅन बी सर्च विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर्स फॉर सॉल्विंग व्हेरियस प्रॉब्लेम्स. वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, इन्फॉर्मेशन सर्च करू शकता. ती कशी करणार ते आपल्याला शिकायचं आहे. लेट्स टेक अ लुक. फर्स्ट आहे द टर्म ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT includes communication devices and the use of those devices as well as the services provided with their help. ओके, आपल्याला काय शिकायचं आहे, ICTचा यूज शिकायचा आहे, त्याच्या डिव्हाइसेसचा यूज शिकायचा आहे आणि त्याच्यापासून सर्व्हिसेस ज्या भेटतात त्या आपल्याला शिकायच्या आहे. सेकंड आहे कम्प्युटर जनरेशन्स फ्रॉम द फर्स्ट जनरेशन टिल नाउ देअर इज अ 5 जनरेशन्स. टुडे कम्प्युटर आर 5th जनरेशन कम्प्युटर. आत्ताचा जो आपला कम्प्युटर आहे तो कोणत्या जनरेशनचा कम्प्युटर आहे, तो आहे आपल्या 5th जनरेशनचा कम्प्युटर आहे. ओके, पुढे आपण पाहूया इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ कम्प्युटरचे इम्पॉर्टंट कंपोनंट्स आपण पाहूया. दॅट इज अ इनपुट युनिट. ऑल टाइप ऑफ इन्फॉर्मेशन डाटा इज entered into the computer through the unit. Generally keyboard is used to enter data information. डाटा इन्फॉर्मेशन एंटर करण्यासाठी आपण कसला यूज करतो, एक माऊस, दुसरा कीबोर्ड आणि तिसरा कॅमेरा. ओके, त्याच्यानंतर हा आहे प्रोसेसर, हा आहे प्रिंटर, हा आहे आउटपुट युनिट. आउटपुट युनिट जर आपण पाहिले तर रिझल्ट ऑफ सोल्युशन आन्सर इज इव्हिडेंटली सेंड टू आउटपुट युनिट जनरली अ स्क्रीन. ओके, स्क्रीन काय एक आउटपुट युनिट आहे. मॉनिटर और प्रिंटर इज यूज एज अ आउटपुट युनिट. स्क्रीन, मॉनिटर, प्रिंटर हे काय एक आउटपुट युनिट आहे. हा प्रोसेसिंग युनिट आहे. ओके, प्रोसेसिंग युनिट म्हणजे मेमरी युनिट, कंट्रोल युनिट आणि ALU युनिट. मेमरी इज द प्लेस फॉर स्टोरिंग डाटा ऑब्टेन फ्रॉम द इनपुट अँड ऑल्सो द जनरेटेड सोल्युशन ऑर आन्सर बाय द कम्प्युटर. मेमरी ही अशी जागा आहे ज्याच्यामध्ये काय आपण स्टोअर करतो, डाटा स्टोअर करतो. मेमरीचे 2 टाईप असतात, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी इज अ 2 टाईप. इंटरनल मेमरीचे पण काय असतात, 2 टाईप असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट असते रॅम, दॅट इज अ रँडम ॲक्सेस मेमरी. दिस इज क्रिएटेड फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. रॅम कशाने क्रिएट केली जाते, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सने. दुसरी आहे रॉम, दॅट इज अ रीड ओनली मेमरी. द इन्फॉर्मेशन स्टोर हिअर कॅन ओनली बी रीड, वी कॅन नॉट मेक चेंजेस टू ओरिजिनल. ओके, इथली इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता, फक्त रीड करू शकता, तुम्ही तिच्यामध्ये चेंजेस करू शकता का, नाही. ऑपरेटिंग सिस्टीम, दिस इज द प्रोग्राम विच प्रोव्हाइड्स अ मीन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर अँड द पर्सन वर्किंग ऑन इट. ओके, अँड इट इज कॉल्ड ॲज अ DOA, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया प्रोग्राम. अ प्रोग्राम इज अ ग्रुप ऑफ कमांड्स टू बी गिवन टू द कम्प्युटर. प्रोग्राम काय असतो, एक कमांडचा ग्रुप असतो जो आपण कम्प्युटरला देतो. डाटा अँड इन्फॉर्मेशन, डाटा इज अ इन्फॉर्मेशन इन अ रॉ अनप्रोसेस फॉर्म. डाटा काय असतो, एक अनप्रोसेस फॉर्ममध्ये असलेलं आपले काय असतं, रॉ मटेरियल असते, रॉ इन्फॉर्मेशन असते. द 2 मेन कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचे 2 मेन कंपोनंट असतात. फर्स्ट असतं हार्डवेअर. फर्स्ट कंपोनंट असतो आपला हार्डवेअर आणि सेकंड कंपोनंट असतो आपला सॉफ्टवेअर. हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ ऑल द इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट्स यूज इन द कम्प्युटर. हार्डवेअरमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स जे कम्प्युटरसाठी यूज करतात ते असतात. सॉफ्टवेअर रिफर्स टू द कमांड्स गिवन टू द कम्प्युटर, इन्फॉर्मेशन सप्लाय टू द इनपुट अँड द रिझल्ट ऑब्टेन फ्रॉम द कम्प्युटर आफ्टर ॲनालिसिस. सॉफ्टवेअर काय असतं, जे कमांड्स आपण कम्प्युटरला देतो, जी इन्फॉर्मेशन आपल्याला ऑब्टेन होते ते काय असतं, सॉफ्टवेअर असतात. ओके, त्याच्यानंतर 5th आपण बघूया
Microsoft Word software allows to create and edit text documents and write equations. आपल्याला इक्वेशन्स राईट करण्यासाठी आणि टेक्स्ट डॉक्युमेंट्स एडिट करण्यासाठी कसला यूज करतो आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअरचा काय करतो यूज करतो. त्याच्यानंतर आपण पाहूया मायक्रोसॉफ्ट एक्सेल इज यूज टू ड्रॉ ग्राफ बेस ऑन द ऑब्टेन न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. आपल्याला ग्राफ बेस आणि न्यूमरिकल इन्फॉर्मेशन द्यायचे असले तर आपण कसला यूज करू शकतो मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा यूज करतो. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट इज यूज टू क्रिएट अ प्रेझेंटेशन. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट काय कशासाठी यूज करू शकतो आपण क्रिएट अ प्रेझेंटेशनसाठी यूज करू शकतो. ओके 6 आपण बघूया युजेस ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन सायन्स. आपण काय करूया इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे सायन्समध्ये युजेस बघूया. फर्स्ट आहे डेमॉन्स्ट्रेशन. ओके some experiments and the concept in science can be demonstrated by using a simulation and animation. Okay example functioning of nervous system. demonstration मध्ये some experiment and concept of science can be demonstrated. आपण काय करू शकतो जे सायन्सचे कन्सेप्ट आहे किंवा एक्सपेरिमेंट आहे ते काय करू शकतो डेमॉन्स्ट्रेट करू शकतो बाय युजिंग सिम्युलेशन अँड ॲनिमेशन. कशाचा यूज करून सिम्युलेशन आणि ॲनिमेशनचा यूज करून. एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे आपल्याला फंक्शन ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमचं फंक्शनिंग आपण दाखवू शकतो ज्याच्यामध्ये ब्रेन स्पायनल कॉर्ड इन्व्हॉल्व असते. ओके त्याच्यानंतर प्रेडिक्शन कॅन बी मेड आफ्टर कंप्लिटिंग द प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. एक्झाम्पल मेट्रोलॉजी. ओके कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. सायंटिफिक इन्फॉर्मेशनची सायंटिफिक इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो इंटरनेट ईमेल्स न्यूज ग्रुप ब्लॉग्स चॅट रूम्स विकिपीडिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांचा काय यूज करू शकतो. ऑपॉर्च्युनिटीज इन कम्प्युटर फील्ड. ऑपॉर्च्युनिटीज काय असतात दॅट इज अ सॉफ्टवेअर फील्ड हार्डवेअर फील्ड ट्रेनिंग मार्केटिंग ह्या काय असतात आपल्याला कम्प्युटर फील्डमधल्या काय असतात ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्याच्यानंतर CDAC. ओके CDAC मीन्स CDAC इट इज द लीडिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया. हे काय एक लीडिंग इन्स्टिट्यूट आहे इंडियाचं. सिच्युएटेड कुठे आहे पुणे. यू ऑल नो दॅट पुणे इज कॉल्ड ॲज अ IT हब विच कंडक्ट अ रिसर्च इन द फील्ड ऑफ कम्प्युटर. ते काय करतं कम्प्युटरच्या फील्डमध्ये काय करतं रिसर्च करतं. इंडियन सुपर कम्प्युटर परम वॉज डेव्हलप हिअर. जो इंडियन सुपर कम्प्युटर आहे परम तो कुठे डेव्हलप झाला आहे इथे CDAC मध्ये काय झाला आहे तो डेव्हलप झाला आहे. ओके सो लेट अस प्रॅक्टिस. आता काय करूया आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करूया. आपल्याला इथे काय दिलेलं आहे त्यांनी क्लासिफाय द फॉलोइंग डिव्हाइसेस आर इनपुट और आउटपुट डिव्हाइसेस प्रिंटर स्कॅनर मॉनिटर. आता आपण काय करूया इनपुट डिव्हाइसेसला काय करूया सर्कल करूया. जे इनपुट डिव्हाइसेस आहे त्यांना काय करूया आपण सर्कल करूया. प्रिंटर जर पाहिलं तर आपण आउटपुट डिव्हाइसेस स्कॅनर पण आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर पण काय आउटपुट डिव्हाइस आहे माउस पण काय एक आउटपुट डिव्हाइस आहे. ओके वेब कॅमेरा आउटपुट डिव्हाइस आहे स्पीकर्स आउटपुट डिव्हाइस आहे. नाही थांबा स्टॉप. आपण पुन्हा सॉल्व करूया. आपण काय केलंय जे आपले इनपुट डिव्हाइस आहे ते आपण काय केलंय रेडनी सर्कल केले. जे आउटपुट डिव्हाइसेस आहेत ते कशाने सर्कल केले ब्ल्यूनी सर्कल केले. ओके जे प्रिंटर मॉनिटर स्पीकर्स बारकोड स्कॅनर आणि प्रोजेक्टर हे काय आपले आउटपुट डिव्हाइसेस आहे. ओके स्कॅनर माऊस वेब कॅमेरा टचपॅड कीपॅड कीबोर्ड डिजिटल पेन मायक्रोफोन हे कसले डिव्हाइस आहे आपले इनपुट डिव्हाइस आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. Which software is used to draw a graph based on the obtained numerical information. आपण बघितलंय कोणतं सॉफ्टवेअर यूज केलं जातं ग्राफ ड्रॉ करण्यासाठी टू ऑब्टेन अ मॅथमॅटिकल इन्फॉर्मेशन. मायक्रोसॉफ्ट एक्सेल इज यूज टू ड्रॉ ग्राफ्स बेस्ड ऑन ऑब्टेन अ न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. हे काय आपलं आन्सर आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. Which information communication technologies will you use to share your knowledge with others. कोणते इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज तुम्ही यूज करतात तुमचं नॉलेज इतरांबरोबर शेअर करण्यासाठी. तर आपण बघितलं होतं इथं
इथे आपण पाहूया. दॅट इज इंटरनेट, ईमेल्स, न्यूज ग्रुप अँड ब्लॉग्स, चॅट रूम्स, विकिपीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे काय करतात तुम्ही यूज करतात टेक्निक्स फॉर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचे टेक्निक्स टू गेट अ इन्फॉर्मेशन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. विच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर you use to presentation in training program? Which application softwares will you use for presentation in a training program? ट्रेनिंग प्रोग्रामसाठीच्या प्रेझेंटेशनसाठी तुम्ही कोणते ॲप्लिकेशन्स यूज करू शकता ते आपल्याला सांगायचं आहे. ओके. त्याचा आन्सर इथे होतं का मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आपण काय करू शकतो प्रेझेंटेशनसाठी काय करतो यूज करतो. ओके. कोणतं सॉफ्टवेअर आपण यूज करतो मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर आपण यूज करतो. ओके स्टुडंट्स, अशा प्रकारे आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 15 पण कंप्लीट केलेले आहे. पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. थँक्यू सो मच फॉर असेच कनेक्ट होऊन राहा आणि आमच्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. थँक्यू स्टुडंट्स.